शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून वेळोवेळी आंदोलनं केली जातात। पण आंदोलनं केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो दर मिळतोच असं नाही। खरं तर सर्वसामान्य शेतकरी काळ्या मातीत राबतो, आपला घाम गाळतो आणि अपार कष्टातनं हे पीक घेतो। तरीही बाजारात मात्र या ना त्या कारणामुळे या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येते। पण वाशिममध्ये एका सर्वसामान्य शेतकऱ्यानं आपल्या पिकावर काढलेला संताप पाहिला की आपल्या देशाला खरंच शेतीप्रधान देश म्हणावं का असा प्रश्न पडतोय। वाशिमच्या रिसोडचे शेतकरी चिंतित आहेत। 25,000 रुपये खर्चून 1 एकरात झेंडूची फुलं फुलवली, पण बाजारात या झेंडूला भाव मिळाला प्रति किलो फक्त 5 रुपये। हमने खैरात भी मांगी है तो खुद्दारी से, अशी भूमिका घेत नाराज शेतकऱ्यानं स्वतःच्या कष्टातून पिकवलेला झेंडू रस्त्यावर फेकून दिलाय। हे जर फुलं आज तोडून नेले तर भाव पडल्यामुळं 1 रुपया वसूल येणार नाही। घरूनच यात 20-25 हजार रुपये लागणार आहेत आणि जो खर्च लागला आम्हाला 20-40 हजार रुपये तो निघणं तर नाहीच, पण आता तोडायचा आणि मार्केटमध्ये नेऊन द्यायचा। हे भाव कमी आल्यामुळं हा सुद्धा खर्च घरून करावा लागणार आहे। म्हणजे एका एकरात जवळपास आम्ही 70 ते 80 हजारानं लॉस झालेला आहोत। झेंडूच्या फुलांना ना वास असतो ना जनावरं त्याला तोंड लावतात, त्यामुळे झेंडू विकला गेला नाही तर तो फेकून देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो। मार्केटला जास्त आवक आहे आणि झेंडू जास्त निघले त्यामुळं काही हे नाही। आता कसं आहे की पावसामुळं खराब होत चालले त्यामुळं जास्त तोडायचं काम पडलं, नाही तर ते दसऱ्यापर्यंत फुलं टिकत होते माझे। किती फेकले तुम्ही अंदाजे? मी तरी 5-7 क्विंटल फेकले। अत्रे म्हणायचे बोलून चालून झेंडूची फुले, यांना वास तरी कसला आणि रंग तरी कसला, पण तिच्या भावनेची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचं पाप मात्र पदरी यायचं। इथं तर प्रत्यक्षात अत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे घडलंय, जे जास्त वेदना देणार आहे। प्रणय निर्वाण, एबीपी माझा, वाशिम।